ते म्हणे ना मामांना घरी काला बोलू कोणाला बोलवायचं याला दत्ताच्या बायकोला दत्ताला म्हणायची ताईला तुम्ही धोंड्याचा महिना लोक धोंडे खाला बोलीचेच ना इकडं तिकडं मी नवीन लग्न झालेलं नाही ना आता नवीन लग्न झाले ना तर या म्हणायचं दत्ताला पाहुणीला घेऊन ताईला घेऊन या धोंडी जेवायला असं मोठेपणा म्हणायचा आपलं म्हणणं असं या म्हण धोंडी जेवायला नवीन लग्न झालेलं तर ते येऊ की नाही येऊ एवढं दूर कवा येते ते येऊ ना येऊ का सांगत असं मोठे जेव्हा या म्हणून जाता लग्न झालेली नवीन आणि पुन्हा ते म्हणा नाही येणं झालं तर म्हणा ताईला ना त्याला तरी बसून द्या गाडीमध्ये घोडे जेवायला तू ये ना म्हणायचं काय करायचं तुला दोघंजण या त्या दोघात या म्हणायचं दोघात या घोडे जेवायला देवाचं दर्शन बी करणं होते म्हणा आलं तुला ज्ञानेश्वर माऊलीचं ती नाही आली म्हणा चायला त्याला बसून द्या म्हणा आम्ही बोलू जाते असं म्हणते मग आल्या तर दोघीला साड्या घ्यायच्या टाळ टोपी घ्यायची झालं काय करायचं म्हणजे कसं भूषण असते यायचं भूषण आपलं भूषण बाया म्हणतात ना मग तुम्ही गेला तर धोड्याला सांगितलं असं भावाने भावाला बोच्या पाहुण्याला दारा थोडीच केली पण सांगितलं नाही लग्नाला तर ते भावाला कशाला सांगत त्याला तेच त्याच्या माणसाकात बसलेला आहे नाही म्हणजे जे होते लोक म्हणजे एवढं मग त्याचे मित्र या पाहुणे लावले तरी म्हणजे त्याच्या भावाने हे करू नाही गेलं एवढं दुखणं झालं पोटाचं ऑपरेशन केलं पोटाचं ऑपरेशन झालेलं एक महिना कोणीच नाही गेलं आपण मग त्याचा राग आला त्याला सुद्धा म्हणलं ते भाऊ कोणीच आली नाही बघा आता मग माझ्या दुकानाला एवढी यायला पाहिजे का नाही मग ताईला हांगणं देते ही ताई आपली देवासारखी तिचं देवाचंच लक्ष आहे म्हणून समजून घ्यायची याला त्याचं नुसतं ऐकून घ्यायची सोडून घ्यायची त्याला शब्द वापर बोलत नाही शब्दाने तशी त्याला बायकोचा धर्म भेटणार नाही आणि तुला बहीण भेटणार नाही मला लेक भेटणार नाही जितकी लक्ष्मीची देवासारखी सदा हसत मुकायची तिचं लक्ष्मीसारखं आहे देवाचंच लक्ष आहे तिचं सगळं द्यावं